मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। मुंबईतून मोठी बातमी आपल्या समोर येत आहे। या बातमीने उडाली शिंदेगडाची पुरती झोप। मित्रांनो नेमकं काय घडलंय मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सभेतून लोक अक्षरशः पळाली। अख्खं मैदान झालं रिकामं आणि रिकाम्या खुर्च्यांसमोरच भाषण। एवढा साधा छोटा हॉल घेतल्यावर देखील लोक का थांबत नाहीत? नेमकी काय आहे बातमी मित्रांनो, सविस्तर बघूया। आपण समोर व्हिडिओ बघताय की या गोरेगाव नेस्को सेंटरचे सगळे दरवाजे आतून बंद केले आहेत। आपण समोर बघताय या खुर्च्या, अख्खं मैदान रिकाम आहे। खुर्च्या सोडून लोक बाहेर पळतायत। मात्र पुढे बघितलं, मागे बघितलं, सगळीकडे अजून एकनाथ शिंदेंचं भाषण आता जस्ट सुरू झालंय। परंतु भाषण सुरू झाल्याबरोबर लोकांनी इथून पळ काढलाय। लोक बाहेर जाऊ नयेत यासाठी सगळे दरवाजे बंद केले आहेत। गेटच्या दरवाजाच्या बाहेर कोणालाही सोडायला लोक तयार नाहीत। ही सभा ऐकून जावं असं लोकांना सांगितलं जात आहे। मात्र या ठिकाणी लोक थांबायला तयार नाहीत। महिला, शिवसैनिक असतील, ज्येष्ठ नेते असतील, तरुण असतील, या सगळ्यांनी हे मैदान सोडले। परंतु समोर तिथे भाषण चालू आहे। एवढं भाषण ऐकून जा असं मोठ्या प्रमाणात लोक सांगत होते। मात्र या रिकाम्या खुर्च्या आपण बघताय किती प्रचंड प्रमाणामध्ये खुर्च्या रिकाम्या आहेत आणि समोर फक्त व्यासपीठावरती लोक आहेत। जेवढे थोड्या वेळानंतर हे संपूर्ण मैदानच पूर्णपणे खाली झालंय आणि व्यासपीठ फक्त भाषण ऐकत होतं। मित्रांनो हा नेमका धक्का कुणाला येतो? हा धक्का उद्धव ठाकरेंना नाहीये, हा धक्का एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आहे। कारण की जर तुमच्या सभेला जर लोक थांबत नसतील, भाषण करायला उठल्याबरोबर लोक जर सभेतून पळ काढत असतील, तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिंदे सेनेची काय गत होईल मुंबईमध्ये हे सांगणारा हा महत्वाचा व्हिडिओ होता। या व्हिडिओने मात्र शिंदेगडाच्या आमदारांची आणि मंत्र्यांची, आगामी मुंबई महानगरपालिका लढवणाऱ्या भावी नगरसेवकांची मात्र झोप उडाली आहे। कारण की सभेला जर तुम्ही अशा प्रकारची लोक येत असतील आणि जर सभा सुरू होण्यापूर्वी जर पळत असतील, तर मात्र हा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते। लोकांना थांबवलं, लोकांना अडवलं, परंतु मैदान रिकामं व्हायचं झालं। आणि मित्रांनो हाच व्हिडिओ जर आपण पाहिला तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभेला मात्र प्रचंड गर्दी आपण समोर पाहताय। भर पावसामध्ये छत्र्या, काहींनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या आणि सभा ऐकण्याचा कार्यक्रम चालू ठेवला। आपण बघताय समोर की खुर्च्या डोक्यावर ठेवून उद्धव ठाकरे भर मुसळधार पावसामध्ये आपलं भाषण करतायत। या सगळ्यामध्ये मित्रांनो आपल्याला कोणती सभा जास्त ऐकली? उद्धव ठाकरेंच्या सभेला आपण 10 पैकी किती गुण द्याल? नक्कीच यावरती आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद।